तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आय होप की तुम्ही चांगले असणार. तर चांगले राहा, मजेत राहा, आनंदी राहा. मी पण मस्त आहे. तर मी तुम्हाला छोटीशी म्हणजे जे माझ्यासोबत घडलं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की यूट्यूब चॅनलवर मी काम करत आहे आणि जे माझ्यासोबत माझ्या चॅनलसोबत झालेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की एवढं माहिती नसते. आपण यूट्यूबवर काम करतो आणि काम करतो फक्त आपण आणि आपल्याला माहिती नसते प्रत्येक गोष्टीची की कसं असते, काय असते. आपण कसं फक्त आहे व यूट्यूब तर व्हिडिओ बनवतो आणि सोडून देतो. तर काय काय प्रोसेस असते आणि ती माहीतच नव्हती. मला पण माहीत नव्हती. पण जेव्हा ती माझ्यापर्यंत आली तेव्हा मला माहीत पडलं. ठीक आहे. तर कसं असते ना, आपण चॅनल चालू करतो. आपल्याला माहिती नसते चॅनलबद्दल काहीच. तर आपलं चालू असते व्हिडिओ बनवला की टाकला. व्हिडिओ बनवला की टाकला तर मग त्याच्यामध्ये काय झालं, माझं कंटेंट होतं म्हणजे भीम सॉन्गवर होतं. सगळे भीम सॉन्ग होते आणि भीम सॉन्गवरच माझे व्हिडिओ असायचे. तर ते काय होत होतं की भीम सॉन्गवर मी व्हिडिओ बनवायची आणि कधी-कधी एक गाणं 2-3 वेळा व्हायचं, तर ते एकच एक थंबनेल त्या व्हिडिओला जायचं. तर मग जेव्हा मॉनिटायझेशनची वेळ आली तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये त्रुटी काढली की तुमचं म्हणजे व्हिडिओ एकाच गाण्यावर जास्त आहेत म्हणून. तर काही ताईंना विचारलं मी, त्या बोलल्या असं काही नसते. पण मला तो मेसेज तसा आला होता. मग मी ठरवलं की आता काय करायचं. मला खूप वेळा मेसेज आला होता असा जीमेलवरती की तुम्ही स्वतःचं कंटेंट वापरा, तुमचं स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवा. तर मी म्हटलं काय आता स्वतःचं काय बनवायचं, काय बोलायचं, काही सुचत नव्हतं एवढं. तर मी इग्नोर केलं त्या मेसेजला, असं पाहत नव्हते आणि जे गाणं दिसलं त्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोडून द्यायचे. तर मग जेव्हा मॉनिटायझेशनच्या वेळेस खूप प्रॉब्लेम झाला मला असं वाटते की माझं चॅनल रिजेक्ट पण होऊ शकते. तर मग मी काही एवढं टेन्शन घेत नव्हती, लोड घेत नव्हती. मग असंच माझ्या मुलाने मला सांगितलं, "आई तू असंच बोलून काढ, कसं ओरिजिनल आवाज ठेव." तर त्याला म्हटलं, "मी कायच बोलू?" तर "तू काय पण बोल," म्हणे, "कशी बोलून तुझ्या आवाजात तू व्हिडिओ बनवणं चालू कर." तर ठीक आहे म्हटलं. तर मी चालू केले माझ्या स्वतःच्या आवाजात आणि स्वतःच्या आवाजात मी असे चालू केले. मग बोलायची आणि सोडून द्यायची. ठीक आहे. तर ते बोलता असे मी केलं चालू आणि एका महिन्याने डबल मला रिअप्लाय आलं. रिअप्लाय आल्यावर मी ते रिअप्लाय केलं. तर त्याच्या 2-3 दिवसानं मग मला दिसलं की चॅनल मॉनिटाईज झालं. तर माझा विश्वास खरंच बसत नव्हता की माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून. तर अशा बऱ्याच काही बारीक-सारीक गोष्टी आहेत ज्या आपल्या लक्षात येत नाहीत. जसं की आपल्याला माहीत असते आपण किती मेहनत करतो. आपण व्हिडिओ बनवतो. आपले व्हिडिओ व्हायरल पण होतात. माझे व्हिडिओ बरेच असे व्हायरल जायचे. इतके व्हायरल जायचे. एक व्हिडिओ माझा 7 लाखापर्यंत गेला होता आणि तो काही दिवसानं मग अनलिस्टेड झाला, डिलीट झाला तो. फार म्हणजे इतकं दुःख वाटलं मला की एवढा मोठा माझा व्हिडिओ, सगळ्यात मोठा होता तो व्हिडिओ माझ्यासाठी, कारण 7 लाख व्ह्यूज आलेले होते त्याला. तर तो व्हिडिओ डिलीट झाल्याबरोबर मग व्ह्यूज आपले कमी होतात. ते सबस्क्रायबर तर तेवढेच राहतात. पण एवढा मोठा व्हिडिओ जर आपला डिलीट होत असेल तर ते कसं आहे, मग आपलं मन शेवटी नाराज होते आणि मग मला खूप वाईट वाटलं की माझा एवढा मोठा व्हिडिओ डिलीट झाला. माझ्या मुलाला दाखवत होती, आजूबाजूला माझ्या मैत्रिणींना दाखवत होते की माझा एवढा मोठा व्हिडिओ कसा काय हे चालला. तर अनलिस्टेडमध्ये जाऊन बघते तर एकच व्हिडिओ अनलिस्टेड होतोच तो. होतो म्हणजे होतोच तो. आपला हा स्वतःचा जो व्हिडिओ असतो ना, हा अनलिस्टेड होत नाही. कारण हा आपला स्वतःचा आवाज, स्वतःचं कंटेंट असते. मग त्याच्यावर तरी म्हटलं जाऊ द्या, झाला तर झाला आता. तर त्याच्यामागं किती सारे व्हिडिओ माझे अनलिस्टेड झाले, डिलीट झाले. म्हणजे व्ह्यूज कमी आणि आपलं जे मेन व्ह्यूज आपण इतके मेहनतनं आपण जमा करतो, वाढवतो, ते कमी होतात. फार दुःख वाटते, फार वाईट वाटते. मग आपण चॅनलवर काम करतो आणि आपण तर माहीत आहे एवढी मेहनत घेतोच आपण, माहिती आहे की नाही. तर मग आपण हे व्हिडिओ बनवू शकतो, तर पण आपण आपले पण व्हिडिओ बनवू शकतो ना. तर मला पण काहीच जमत नव्हतं, पण मी सुरुवात केली मी सुरुवात
आणि जमते मला थोडं 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 जमते. तेव्हापासून मी गाण्यांवर कमी करते आणि माझा स्वतःचा आवाज जास्त वापरते. आणि जमता जमता सगळं जमते, एकदम कॉन्फिडेन्सली बोलावं लागते. येईलच अजून कॉन्फिडन्स येईल माझ्या अंगात, म्हणजे एवढा नाही आहे अजून, तर येणारच. कारण की आपण जर एवढी मेहनत करत आहोत तर आपण नुसतं व्हिडिओपुरती मेहनत नाही करत आहे. आपल्याला पण वाटते आपण पण 2 पैसे कमावले पाहिजेत. याच जिद्दीनं आपण पण चॅनल चालू करतो आणि जिद्दीनं काम करतो, पण ते तसं होत नाही. तर कसं आहे ना, जसं आपला आवाज, जो आपला आवाज आहे हेच आपलं ओरिजिनल ठेवायचं, बाकी काहीच नाही. जेवढं आपलं ओरिजिनल आपण वापरू तेवढं आपल्याला फायदा होतो यूट्यूबवरती. आणि मी ठरवलं मग की मला आता माझ्या स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवायचे आहेत. तेव्हापासनं मग मला म्हणजे माझं चॅनल पण मोनो झालं आणि माझे व्हिडिओ पण बरे जातात. तरी एवढे नाही जात, पण जातील पुढे पुढे. फक्त काय करायचं, कुठं जर आपण थांबलो तर थांबायचं नाही, बिलकुल थांबायचं नाही, स्टॉप घ्यायचा नाही. मग काय, व्हिडिओ व्हायरल नाही जात, तर मग काहीतरी प्रॉब्लेम झाला चॅनलवरती तर व्हिडिओ आपण टाकत नाही, कारण की आपल्याला निराशा येते. मन आपलं एकदम निराश होऊन जाते की आपण इतके व्हिडिओ टाकले आणि आपल्याला काहीच नाही मिळालं. पण असं काहीच नाही. यूट्यूब बघते तुमची मेहनत किती करता तुम्ही, तर कितीही काही झालं तर थांबायचं नाही. कारण की थांबलं म्हणजे आपलं चॅनल थांबते, आपली व्ह्यूज कमी होतात, आपलं चॅनल मागं पडते. ठीक आहे, तर किती प्रॉब्लेम्स आल्या तर आपण ना थांबायचं नसते. एक तरी व्हिडिओ टाकायचा, नाही झाला तरी टाकायचा, वेळातला वेळ काढून टाकायचा. आता आपण एवढी मेहनत करतो तर तेवढी आपण करायलाच पाहिजे. तर कसं आहे ना, ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ह्या गोष्टी खरोखर मला माहिती नव्हत्या, याच्याबद्दल मला थोडीशी पण आयडिया नव्हती की असं असते की तसं असते. पण जेव्हा माझ्यासोबत झालं, माझ्या चॅनलसोबत ह्या सर्व गोष्टी घडल्या ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग माझ्या पोरांनी पण समजावून सांगितलं की आई तू एवढं बनवते तर मग काढत जा स्वतःच्या आवाजात. तर मग मी ठरवलं आहे की माझ्या स्वतःच्याच आवाजात करायचं आहे. कारण आपल्याला पुढं जायचं असेल तर आपला स्वतःचा आवाज, स्वतःचं कंटेंट वापरायचं. कसंही पण सुरुवातीला थोडं होते, पण धीरे 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 म्हणतात ना, थेंब थेंब तळ साचे, तर ते एक दिवस तळं भरल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, तर माझं म्हणणं एकच आहे की किती प्रॉब्लेम्स आले तुमच्या चॅनलवरती तर थांबू नका. या सगळ्यामधून मी गेलेली आहे, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. कारण की माहिती नसते, आपण टाकतो आणि जिथपर्यंत आपल्याला माहिती भेटत नाही तिथपर्यंत आपल्याला काहीच माहिती नसते. तर मला हे सगळी माहिती, आता चॅनल माझं मोनेटाईज झालं त्याच्या अगोदर मी याच्यातून गेलेली आहे. म्हणून म्हटलं चला त्याचा पण एक व्हिडिओ बनवून टाकायचा आणि सगळ्यांना आपल्याबद्दल थोडीशी जर मदत होत असेल तर याच्याद्वारे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यासोबत पण असंच झालं असेल ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि कसं आहे, आणि माझं जर कुठं चुकत असेल तर ते पण मला सांगा, कारण की मला पण एवढी माहिती नाही आहे. पण आता समजत आहे सगळं. आणि काही चुकलं असेल तर ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, धन्यवाद सगळ्यांचे.